आपण पाहताय लोकशाही मराठी. मी वर्षा नालवडे. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या बुलेटिन मध्ये आपण शेतीविषयक अनेक बातम्या बघणार आहोत. तसेच शेतकऱ्याची यशोगाथा देखील बघायची आहे. मात्र त्यापूर्वी पाहूयात कृषी विषयक काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. बाजारात ज्वारीची आवक कमी झाल्यानं भाव वाढलाय आणि सांगली बाजार समितीत शाळू ज्वारीची आवक केवळ 150 क्विंटल इतकीच झाली आहे. तर ज्वारीला 85 रुपये प्रति किलो असा भाव मिळालाय आणि अपुऱ्या पावसामुळे रब्बी ज्वारीची 20% क्षेत्रावरच पेरणी झाल्याची माहिती होती. मात्र तेवढी देखील पेरणी झाली नसल्याची माहिती आता समोर येते. नाशिकमध्ये राज्यपाल रमेश बैस आले असताना शेतकऱ्यांनी थेट राज्यपालांकडेच आपल्या समस्या मांडल्या होत्या. आमच्याकडे 8-8 तास लाईटच नाहीये, पाणी देखील नसतं. रात्रीच्या वेळी बिबट्याचीही भीती वाटत असल्याचं राज्यपालांना शेतकऱ्यांनी सांगितलंय. तर दिवसा लाईट मिळाली तर आम्ही अधिक चांगलं उत्पन्न घेऊ शकतो असं देखील शेतकऱ्यांनी यावेळेस म्हटलंय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे निवडणूक खर्च निधी म्हणून 10 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आलाय. त्यामुळे आता निवडणूक प्रक्रिया राबवण्यास सुरुवात होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात कृषी प्रथा आणि परंपरेनुसार सीतादही पूजन करून कापूस वेचणीला सुरुवात करण्यात आली आहे. नारळ फोडून साखर मिश्रित दही भाताचं बोने शेतात टाकून चांगलं उत्पन्न व्हावं अशी प्रार्थना आता शेतकऱ्यांकडून काळ्या आईला केली जाते. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून केवळ 3 रुपये तसेच 10 रुपये आणि 250 रुपये आणि 1100 रुपये अशा स्वरूपाच्या मदतीची रक्कम मिळाली आहे. तर नुकसान न झालेल्या पाच झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लाखो तसेच 5 रुपये वळते झाले. त्यामुळे आता जाहीर झालेल्या यादीमध्ये नावं तसेच शेतकऱ्यांच्या मदतीची रक्कम पाहून प्रत्येकालाच धक्का बसतोय. शेतकऱ्यांचा अपघाती किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी म्हणून शासनानं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनाही सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात 18 प्रकरणं निकाली काढण्यात आली आहेत. तर यामध्ये वीज पडणं, सर्पदंश तसेच शॉक बसणं आणि रस्त्यावरील अपघात आदी कारणांमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना 36 लाखांची मदत करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांच्या वारसदारांना आता मदत मिळाल्यानं मोठा दिलासा मानला जातोय. जावली तालुक्यात भात काढणीला वेग आला आहे. मात्र ढगाळ वातावरण आणि त्यातच मजुरांच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडतीये. तसेच पावसानं दडी मारल्यानं भात उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शासनानं मदत करून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करतायत. आणि आता कृषीविषयक बातम्या सविस्तर बघूयात. यंदा पावसानं हुलकावणी दिल्यानं रब्बीच्या पेरांना मोठा फटका बसलाय. राज्यात सरासरीच्या 32% क्षेत्रावरच पेरणी झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गहू, मका तसेच ज्वारी आणि बाजरीच्या पेरणी क्षेत्रात मोठी घट झाली आहे. या पिकांच्या परिक्षेत्रामध्ये आता 50%पेक्षा कमी आहे. तर पेरण्या घटल्यानं उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता वर्तवली जाते. उत्पादन कमी झाल्यास अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन महागाई वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाहीये. दुष्काळामुळे खरीपाचं उत्पादन घटलेलं असताना आता रब्बीला देखील मोठा फटका बसताना दिसतोय. विभागनिहाय खरीपाच्या पेरण्या किती झाल्या आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया. कोकण विभागात 4577 क्षेत्रावरती 13.83% इतकी पेरणी झाली आहे. तर नाशिकमध्ये 8757 क्षेत्रावरती 3.79% इतकी पेरणी झाली आहे. तर पुणे विभागात 5,35,540 क्षेत्रावरती 46% पेरणी झाली आहे. कोल्हापूरमध्ये 1,93,842 क्षेत्रावरती 45% इतकी पेरणी झाल्याची माहिती आहे. रब्बीच्या पिकांची कशी पेरणी झाली आहे त्यावर देखील आपण एक नजर टाकूया. गहूची पेरणी ही 87,216 हेक्टर क्षेत्रावरती झाली आणि ती आहे 8.32% इतकी. तर मकाची पेरणी झाली आहे 79,312 हेक्टरवरती, ती म्हणजे 30.70%. हरभऱ्याची पेरणी झाली आहे 4,26,000 क्षेत्रावरती, ती म्हणजे 33.74%.
ज्वारीची पेरणी झाली आहे 8,20,000 हेक्टर क्षेत्रावरती, ती म्हणजे 46.77% इतकी. तर करडईची पेरणी क्षेत्री आहे 15,266 हेक्टर इतका आणि त्याची टक्केवारी आहे 57.27%. तर महाराष्ट्रात यावर्षी कमी पाऊस पडल्यानं राज्यात फक्त 32% पेरण्या पूर्ण झाल्या. तर रब्बी हंगामातील 68% पेरण्या पाऊस नसल्यानं झाल्याच नाहीयेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं संकट वाढतच चाललंय. या संदर्भात शेतकऱ्यांची आणि पिकांच्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी. आपण तो पाहूया. यावर्षी राज्यभरामध्ये अतिशय कमी पाऊस पडला असल्या कारणानं मराठवाड्यासह राज्यभरामध्ये रब्बीच्या पेरण्याचं प्रमाण जे आहे ते अतिशय कमी झालेलं आहे. राज्यभरामध्ये फक्त 32% पेरण्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. त्यामुळे कुठंतरी शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे या निसर्गामुळे झालेलं आहे. आपण जर पाहिलं तर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता, हे जे काही शेत आहे या शेतामध्ये आतापर्यंत जे उत्पादन घ्यायला पाहिजे होतं त्याचं प्रमाण जे होतं ते वाढायला पाहिजे होतं, मात्र त्यामध्ये कुठल्याही प्रकारे वाढ झालेली नाही आहे. मात्र यावर्षी अतिशय कमी पाऊस पडला असल्या कारणानं या ठिकाणी जो काही शेतकरी आहे तो सुद्धा हवालदिल झालेला आहे. कारण 32% राज्यात पेरण्या झालेल्या आहेत आणि या पेरण्यांचं प्रमाण जे आहे ते अतिशय कमी आहे. आणि या 32%पैकी आणखी किती टक्के पीक जे आहे हे निसर्गाच्या सानिध्यात राहून किंवा निसर्गाच्या प्रकोपामुळं कुठंतरी या पिकामध्ये सुद्धा कुठंतरी कमतरता होत असते आणि याचं प्रमाणसुद्धा कुठंतरी कमी होतं. म्हणजे 32% जे काही रब्बीची लागवड झालेली आहे या लागवडीमध्ये सुद्धा प्रमाण कमी होत असतं. कारण बहुतांश वेळा जी काही पिकं आहेत ते पिकं पूर्ण येईपर्यंत का होईना बऱ्याचशा यामध्ये प्रमाण कमी होत जातं. म्हणजे मराठवाडा असेल, महाराष्ट्र असेल किंवा इतर जिल्हे असतील या ठिकाणी अतिशय कमी पाऊस पडलेला आहे. आणि हा कमी पाऊस पडला असल्या कारणानं आता सर्वसामान्य शेतकरी वर्ग जो आहे तो हवालदिल झालेला आहे आणि कर्जबाजारी होण्याची वेळ जी आहे ती पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांनी आता मदतीची हाक जी आहे ती सरकारला दिलेली आहे. त्यामुळे सरकार या मदतीच्या हाकेला ऐकते की नाही हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असताना दुसरीकडे शेतकऱ्यांचं मात्र प्रचंड नुकसान झालेलं आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. तर लातूर जिल्ह्यामध्ये सरसकट दुष्काळ जाहीर करावा आणि उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, तसेच विविध मागण्यांसाठी लातूरमध्ये तरुण शेतकऱ्यांनी उपोषण केलंय. पीक विम्याची अग्रिम रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 6 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहील अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. मग आम्हाला सांगा, आम्ही आमच्या पद्धतीने डील करू त्यांच्याबरोबर. राज्यात आरक्षणावरून वाद पेटलेला आहे. राज्यात सध्या आरक्षणावर वाद पेटला, दोन समाज एकमेकांच्या समोर उभे टाकलेले. तर या वादात न पडण्याचा एक निर्देश राज ठाकरे यांनी नेत्यांना दिले असं कळतं. बैठकीत काय चर्चा झाली मला असं वाटतं मला तुम्हाला सांगता येणार नाही. पण मुळात सन्मान्य राजसाहेबांनी वेळोवेळी ही भूमिका मांडलेली आहे की आरक्षण हे आर्थिक निकषावर असावं आणि त्या भूमिकेशी सन्मान्य राजसाहेब ठाम आहे. आणि या सगळ्या जे काय आता चालू आहे राजकारण, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं, द्वेष निर्माण करणं, मला असं वाटतं या सर्व संदर्भात सविस्तरपणे योग्य वेळी राजसाहेब बोलतील महाराष्ट्राशी. जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे हे लवकरच कळेल किंवा अशा स्वरूपाचं राजसाहेबांनी वक्तव्य केलं होतं. तर माझ्या मागे नक्की कोण आहे मला देखील. परभणीच्या येलदरी प्रकल्पात 57% आणि सिद्धेश्वर धरणात 92% पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र तरी देखील परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरण्यांसाठी पाणी पाळ्या न दिल्यानं पिकं धोक्यात आली आहेत. त्यामुळे आता मराठवाड्यातील जनतेवरती कृत्रिम दुष्काळ लादण्याचा पाटबंधारे विभागानं कटकारस्थान केल्याचा आरोप शेतकरी नेते कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी केलाय. गव्हाच्या पेरणीसाठी 15 नोव्हेंबर पूर्वी रोटेशन द्यायला पाहिजे होतं. ते रोटेशन धरणात पाणी असताना सुद्धा दिलेलं नाही. या ठिकाणी शेतकऱ्यांची रब्बी हंगामातली पिकं पेरता आली नाहीत. पाटबंधारे विभागानं खरं तर याबद्दल कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे आणि महाराष्ट्राचे जे पाटबंधारे मंत्री आहेत त्यांचं त्यांच्या पाटबंधारे प्रशासनावर कुठलंही नियंत्रण नाही आणि अत्यंत बेजबाबदार पद्धतीनं शेतकऱ्यांवरती कृत्रिम दुष्काळ लादला जातोय. नांदेड जिल्ह्यात सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. मात्र दिवसभर कृषी पंपांसाठी लागणारा वीज पुरवठा हा बंद करण्यात आल्यानं रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते. दिवसभर लोडशेडिंग सुरू असल्यानं शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेत पिकांना पाणी द्यावं लागतंय. महावितरण कंपनीनं तात्काळ शेतीसाठी दिवसभर वीज पुरवठा द्यावा, अन्यथा येत्या 7 दिवसांमध्ये ठाकरे गटाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस देण्यात आलाय.
शेतकरी हा आज रब्बीचं पेरणी करत आहे आणि रात्रीला त्यांना जनावरं असतील, साप असतील, विंचू असतील, या जनावरांचा सामना करावा लागत आहे. ते जे MSCB रात्रीला वीज देते तेच वीज आम्हाला दिवसाला शेतकऱ्याला देण्यात यावी, या मागणीसाठी आज आम्ही इथं सर्व आमचे ज्येष्ठ नेते नरारी वाघमामा, नेताजीरावजी भोसले, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख, शहर प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व पदाधिकाऱ्यांची टीम आम्ही इथं आज भेटलेलो आहोत. आणि येणाऱ्या 7 दिवसात जर त्यांनी दिवसाला वीज नाही दिली तर शिवसेनेच्या वतीनं याच MSCBच्या कार्यालयामध्ये एक आम्ही आंदोलन छेडण्यात येईल. तर ऊस दरावरती तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांची बैठक घेण्यात आली. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी हे कोल्हापुरातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. दरम्यान याविषयीच राजू शेट्टी यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सतेश औंधकर यांनी. आपण तो पाहूयात. ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, कारखानदार आणि राज्य सरकार यांची बैठक जी आहे ती आज खरं तर बोलवण्यात आली होती. याला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते आणि कोल्हापुरातून राजू शेट्टी जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहिले होते. काय झालं नेमकं बैठकीत आणि तुम्ही नाराज दिसताय? या बैठकीमध्ये मागच्या 3 बैठकीमध्ये जे झालं तेच झालं. देता येत नाही, आमचा हिशेब पूर्ण झालेला आहे. जे एकूणच साखर कारखानदार, सरकार सगळेच एक झालेले आहेत, सर्व पक्षीय एकजूट झालेले आहे आणि आमचे पैसे बुडवायचेच असं ठरलेलं दिसतं आहे. त्यामुळं आम्ही शेवटी म्हटलं की होणार नाही. आता शेवटी सहकार मंत्र्यांनी एवढंच सांगितलं की कारखान्यांनी जर द्यायचं ठरवलं तर सरकार त्याला मान्यता देईल. आम्ही त्याचं स्वागत केलं. पण बैठकीला गेलेल्या कारखानदारांनी तिथनंच मुंबईतनं आम्ही किती देणार आहे जाहीर करावं, लगेच कारखाने आम्ही सुरू करायला तयार आहोत. 2011 साली देखील असाच चक्काजाम झाला होता आणि खूप मोठा उद्रेक झाला होता. आता तसाच अल्टिमेटम राज्य सरकारला असणार आहे का? यावेळी शांततेच्या मार्गानं होईल. मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आयुष्यामध्ये काय ताकद आहे ते दिल्लीच्या आंदोलनानं दाखवून दिलेलं आहे. आता तर फक्त गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे पैसे घ्यायचे आहेत. त्यामुळं शांततेच्या मार्गानं फक्त येऊन शांतपणानं रस्त्यावर बसूया. लोक आपल्या जेवणाची व्यवस्था करतील, सगळी व्यवस्था करतील. बघू एकदा कोण मागं हटते ते. आणि हीच भूमिका घेऊन उद्याचा आम्ही राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करणार आहोत. नक्कीच एकूण पाहिलं तर उद्याच्याला कोणत्याही परिस्थितीत महामार्गाचा जो चक्काजाम आहे तो होणार असल्याची जी प्रतिक्रिया आहे ती राजू शेट्टींनी यावेळी दिलेली आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. दुग्धविकास मंत्र्यांनी दूध संघ तसेच दूध कंपन्या आणि शेतकरी प्रतिनिधींची दूध दरासंदर्भात बैठक बोलावली होती. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्याचं बोललं जात आहे. कारण सरकारनं काढलेला दूध दर हा आदेश दूध कंपन्यांनी धुडकावून लावल्याचं शेतकरी नेते अजित नवले यांनी सांगितलं आहे. राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी उपोषणं सुरू केलेली आहेत. रास्ता रोको होतोय. या सगळ्या आंदोलनांना सुद्धा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती संपूर्ण पाठिंबा जाहीर करते आहे. येत्या काळात महाराष्ट्रभर सबंध ताकदीने दूध उत्पादकांचा लढ्याचा आगडो मुसळेल आणि राज्य सरकारला 34 रुपयाचा भाव द्यायला भाग पाडलं जाईल. अशा प्रकारचा संदेश आजच्या बैठकीच्या माध्यमातून राज्यभर देण्याचा निर्णय सर्व शेतकरी प्रतिनिधींनी घेतलेला आहे. एकीकडे पश्चिम महाराष्ट्रात ऊस दरावरती प्रश्न ऐरणीवर असताना आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रति टन 3,500 रुपयांचा पहिला हप्ता मिळावा अशी मागणी केली आहे. तर मागील वर्षाचे प्रति टन 200 रुपये त्वरित मिळवा यासाठी आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं आहे. तर शेतकरी संघटनांकडून असा इशाराच देण्यात आलाय. जो काही ऊस दर आम्ही मागणी करतो त्यासाठी मोठा संघर्ष करण्याची तयारी आणि जो काही निर्धार आज इथं व्यक्त करण्यात आलेला आहे. आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून प्रशासकीय पाठपुरावा असो किंवा कारखान्यावर धडक मोर्चा असो या माध्यमातून ऊस दरासाठी मागणी करण्यात येणार आहे. सर्वप्रथम आम्ही कारखाना प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत एका बैठकीचं आयोजन करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्याही प्रशासनाच्या पाठपुराव्याला जर कारखानदार भीक घालत नसतील तर कारखान्यावर ठिय्या आंदोलन करण्याची सुद्धा आम्ही तयारी दर्शवलेली आहे. सर्व संताप शेतकऱ्यांचा लक्षात घेता एका मोठ्या आंदोलनाची सुरुवात लवकरच होणार आहे.
त्याच्या पूर्वतयारीसाठी सर्व संघर्ष समितीचे वेगवेगळ्या संघटनांचे सर्व पदाधिकारी पक्षाचे पदाधिकारी एकत्र जमले होते आणि सर्वांनी निर्धार करून शेतकरी तितका एक या नावाखाली आम्ही हे मोठं आंदोलन होणार आहे. ऊस दराच्या मागणीसाठी कोल्हापुरातील सर्वच शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. रघुनाथ दादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्य सरकारकडे चालू गळीत हंगामात ऊसाला 5,000 रुपयांचा भाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर यामध्ये प्रामुख्यानं कारखानदारांनी पहिली उचल 3,500 रुपये आणि राज्य सरकारकडून 1,500 रुपये अशी एकूण 5,000ची उचल द्यावी अशी मागणी केली जाते. ऊसाचा जो रिकव्हरी बेस पॉईंट होता तो 8.5 होता आणि आता तो 10.25% करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं इथं 600 रुपयाचं नुकसान प्रति टनाला झालेलं आहे. त्यामुळं आजच्या बैठकीसाठी माझी सरकारला विनंती आहे की या 2 चुकांची जबाबदारी तुम्ही स्वीकारावी आणि आमची सर्वांची अशी मागणी आहे की कारखानदारांनी पहिली उचल 3,500 आणि त्यामध्ये सरकारनं आपल्या ह्या 2 चुकीबद्दल सरकारनं आपलं 1,500 रुपये घालून एकूण शेतकऱ्याला पहिली उचल 5,000 रुपये द्यावी. धाराशिवमधील साखर कारखानदारांनी ऊसाचा भाव जाहीर करावा आणि परत आपले कारखाने चालू करावी अशी मागणी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलंय. तसेच सर्वच कारखान्यांवर वजनमापक बसवण्याची मागणी देखील यावेळेस करण्यात आली आहे. जोपर्यंत ऊसाला प्रति टन 3,500 रुपये भाव मिळत नाहीये तोपर्यंत आंदोलन करतच राहू असा इशारा यावेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी दिला आहे. अनेक कारखान्यांनी वजनकाटे वाटकाट्यावर जे नियंत्रण समिती असते सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी हे कुठल्याही प्रकारचं नसताना अजून JR मला वाटतं 25 ऑक्टोबर रोजी आला आहे तरीसुद्धा हे प्रशासन काय काम करायला लागलं आहे याकडे सरकारचं लक्ष आहे की नाही म्हणून आम्ही आता निवेदन दिलं आहे आणि प्रत्येक कारखान्यावर वजनकाटा समिती नेमणूक करून शेतकरी प्रतिनिधी नेमावा अशी मागणी या ठिकाणी केली आहे. त्यानंतर अजून बऱ्याचशा कारखान्यांनी ऊसाचे भाव काय डिक्लेअर केलेले नाहीत ते भाव डिक्लेअर करावे आणि त्यांची बैठक लावून तात्काळ भाव डिक्लेअर करावे ही सुद्धा मागणी आता या ठिकाणी केली आहे. आणि यासह कृषीविषयक बातम्यांसह इतरही बातम्या बघण्यासाठी बघत रहा फक्त लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.